गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नमन करून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगतात, एकदा अर्जुनाने श्रीकृष्ण स्वारींना विचारलं, स्वारी, अहंकार आणि संस्कारामध्ये नक्की फरक तरी काय? बघा, तेव्हा श्रीकृष्ण स्वारींनी अर्जुनाला उत्तर दिलं, हे अर्जुना, अहंकार असा शत्रू आहे। अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो, पण संस्कार मात्र स्वतः कमीपणा घेऊन खुश होतात। बघा, काय वाणी आहे ना। स्वारी जेव्हा प्रत्येक शब्द त्यांच्या मुखातून निघतो ना, तर तो फक्त सुखकारी असतो, मानवाच्या कल्याणासाठी असतो। बघा, म्हणून अहंकार असतो ना, तो अहंकार दुसऱ्यांना नेहमी कमी लेखत असतो। म्हणून अहंकार असतो ना, अहंकार म्हणून माणसाला पुढे जाऊन देत नाही। अहंकार असा शत्रू आहे ना, की तो स्वतःची चुकी असेल तरीही कधीही मान्य करत नाही। पण त्याचप्रमाणे जर संस्कार जर असतील ना, तर तो स्वतःची चुकी असताना सुद्धा कमीपणा, चुकी नसताना सुद्धा कमीपणा घेतो। तेच संस्कार असतात। पण आजच्या या कलियुगामध्ये आपल्या मुलांमध्ये संस्कार आहेत का? जास्त करून अहंकार भरलेला आहे। म्हणून आपली मुलं, आपली भाऊ बहीण ही सर्व नाती जर एका भक्ती मार्गामध्ये आली ना, तर बघा, अहंकार कसा नाहीसा होईल आणि अहंकाराचं रूप संस्कारामध्ये निर्माण होईल। मग बघा, तेव्हा जीवनाचा आनंद कसा निर्माण होईल। समर्थ पुढे सांगतात, सुंदरता आपल्या दृष्टिकोनामध्ये असते। काहींना चिखलात उमळलेलं कमळ सुद्धा आवडतं, तर काहींना चंद्रावर पण डाग दिसतो। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, तुमची जर दृष्टी चांगली असेल ना, तर तुम्हाला सर्व जिथे बघाल तिथे प्रेम दिसेल, जिथे पाहाल तिथे आनंद दिसेल, सुख दिसेल, सत्य दिसेल, दुःखाचा लवलेश सुद्धा दिसणार नाही। पण तुमची दृष्टीच जर चांगली नसेल, तर तुमच्या समोर कितीही धन ठेवलं, कितीही पैसा ठेवला, तरीही तो तुम्हाला दिसणार नाही। ते फक्त दुःखच दिसेल। म्हणजेच काय? म्हणजेच आपली दृष्टी चांगली ठेवण्यासाठी आपण आचरणामध्ये राहायला हवं। आणि ज्या माणसाची दृष्टी म्हणजे काय? हा अंतरात्मा। या अंतरात्म्यामध्ये अहंकाररूपी राक्षस जर बाजूला केला आणि परमात्म्याचं स्वरूप, सद्गुण स्वरूप, सगुण स्वरूप आपण त्यामध्ये निर्माण केला, तर हे जग बघ मानवा, किती तुला सुंदर दिसेल। बघा, पुढे स्वारी सांगतात, हे मानवा, तू सेवा सगळ्यांची कर, पण आशा मात्र कोणाकडून ठेवू नकोस। कारण सेवेचं योग्य मूळ परमेश्वर वेळ आल्यावर नक्कीच देतात। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपण दान धर्म करतो, पण दान धर्म
करताना आपण एक चुकी काय करतो की आपण दान धर्म करतो हे लोकांच्या निदर्शनात आणावं म्हणून आपण मंदिरावर नावं लिहायला सांगतो की माझं मोठ्या अक्षरामध्ये नाव लिहा, मग माझ्याकडून एवढी देणगी घ्या. हा दानधर्म होतो का? विचार करा. या गोष्टीचा आपण जोपर्यंत विचार करत नाही ना तोपर्यंत ही परमात्म्याची सेवा, परमात्म्याची भक्ती काय आहे आपल्याला कळणार नाही. बघा, ज्यावेळीही आपल्याला भक्ती हे सगुण रूपाचं दर्शन होईल ना तेव्हा खरा आनंद होणार आहे. आणि आपण कसं आचरण करतो यापेक्षा आपण दुसऱ्याशी कसं वागतो हे स्वतःहून कधीतरी बघावं. या कलियुगामध्ये आजकाल बऱ्याच गोष्टी बदलू लागल्या आहेत. लोकांची पाकिटं वजनदार झाली पण नाती मात्र हलकीच होत गेली सगळी. बघा, या गोष्टीचा कधीतरी विचार करायला हवा. माणसाकडे एक काळ होता, पहिलेचा काळ होता. त्या काळामध्ये माणसाकडे पैसा नव्हता, धन नव्हता. खूप कमी पैशामध्ये पूर्ण संसार चालवायचा. पण तेव्हा नाती मात्र एवढी मजबूत होती ना की त्या नात्यांमध्ये एक सुगंध दरवळत होता. जरी भेटत नसली तरी तो सुगंध होता. पण आता तो सुगंध राहिला आहे का? बघा, विचार करा. त्याची जागा मात्र या पैशाने घेतली आहे. बघा, तुम्ही एक विचार करा. तो काळ असा होता, त्या काळामध्ये सकाळ झाली, पहाट झाल्यानंतर, सकाळ झाल्यानंतर आपल्या घराच्या दरवाजाच्या पुढे रांगोळीमध्ये आपली आई बहीण रांगोळी काढायची आणि तिथे बघा सकाळीच चिमण्या यायच्या, दरवाजापुढे चिमण्या यायच्या आणि चिमण्यांना आपण तांदूळ भात टाकायचो. बघा ते वातावरण कसं होतं. पण आता त्या चिमण्या येतात का? त्या चिमण्या पण राहिल्या नाही. आणि आता धान्य, संपत्ती ह्या सर्व गोष्टी जास्त असूनसुद्धा, आपल्याकडे सर्व काही असूनसुद्धा चिमण्याच राहिल्या नाही. म्हणजेच काय? अगोदर बघा गावरान गायी होत्या, आता आल्या जर्सी गायी. म्हणजे माणसाने जी माय होती ती घराच्या बाहेर काढली आणि दुसऱ्या देशाची माय त्याने घरात आणली. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, हे देशी गाय होती. ही देशी गाय एवढी भाग्याची गोष्ट आहे, कारण ही हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव या गायीमध्ये वसतात. तीच ही गाय, 33 कोटी देव या गायीमध्ये वसतात. असं का म्हटलं जातं? कधीतरी तुम्हाला हा प्रश्न पडला आहे का? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला या निरूपणामध्ये मिळणार आहे. या कलियुगातल्या मानवाने या गावरान गायीपासून उत्पन्न नाही म्हणून त्या घरातून विकून टाकल्या, कसाबाच्या दावणीला दिल्या आणि व्हॅब्रिट गायी बनवलेल्या गायींचं त्यांनी देशातून मागवून आपल्या घरात आणल्या. म्हणजे आईला बाहेर पाठवली आणि दुसऱ्याच राक्षसिणीला आपल्या घरात आणली. ही आजची परिस्थिती आहे. पण बघा, मुंबईमध्ये एक IT इंजिनियर आहे आणि ह्या IT इंजिनियराने त्याला महिन्याचं पगार होता 2 लाख रुपये. आणि हे 2 लाख रुपये पगाराची नोकरी सोडून त्याच्या मनामध्ये काय आलं? त्याने अभ्यास केला. तो एकदा अमेरिकेला गेला होता आणि अमेरिकेला गेला असताना तिथे त्यानं आपल्या गावरान गायींचा गोठा पाहिला आणि तिथली परिस्थिती पाहून तो खरं तर दंग झाला. या आपल्या भारतामधल्या गावरान गायी बाहेरच्या देशानं पळवून नेल्या, पण त्यांचं सामर्थ्य काय? तर बघा, त्या व्यक्तीला मी भेटलो.
तेव्हा त्या व्यक्तीनं काय सांगितलं की मी 2 लाखाची नोकरी सोडून मी आत्ता 10 गायींचा गोठा टाकला आहे, त्यासुद्धा गावरान गायी. आणि या गावरान गायींच्या गोठ्यातून मला उत्पन्न 1 महिन्याला किती भेटतं? 12 लाख रुपये उत्पन्न भेटतं. तर तुमच्या मनामध्ये एक विचार आला असेल की 12 लाख रुपये उत्पन्न कसं भेटू शकतं? 2 लाखाची नोकरी सोडून याने हा गोठा तयार केला आहे, हा वेडा आहे का? तर बघा, मलासुद्धा असंच वाटलं होतं. पण तेव्हा मी प्रत्यक्ष तिथे गेलो आणि तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतर ते दृश्य पाहिलं. तर ते दृश्य पाहून खरंच माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बघा, तिथे गेल्यानंतर दोन्ही बाजूना 5-5 गायी दावणीला होत्या. त्या गायींना फॅन होते. सर्व काही योग्य पद्धतीनं पूर्ण व्यवस्था केलेली होती. आणि त्या गायींच्या मध्यभागी तिथे अशा खाटा लावलेल्या होत्या. जशा दवाखान्यामध्ये खाटा असतात, पलंग असतात, ते पलंग लावलेले होते. बहुतेक तिथे 12-13 पलंग होते. आणि त्या पलंगांमध्ये एक पेशंट होता. तर तुम्ही विचार कराल की हा पेशंट तिथे काय करत होता? पेशंट म्हणजे ज्याला TB झालेली आहे, ज्याला कॅन्सर झालेला आहे, हे पेशंट तिथे होते. तर त्या व्यक्तीला विचारलं की तुम्ही हा गावरान गायींचा गोठा बनवलेला आहे आणि इथे पेशंट का? तुम्हाला उत्पन्न कोणतं? तर त्या माणसाने सांगितलं की हे उत्पन्न म्हणजे असं की मुंबईमधले मोठमोठे हॉस्पिटल आहेत की त्या हॉस्पिटलांमध्ये असे पेशंट आहेत, कॅन्सरचे, TBचे पेशंट आहेत. या पेशंट जेव्हा त्यांना तिथे उपचार मिळत नाही तेव्हा हॉस्पिटल सांगतं की आता तुम्ही जगणार नाही. तेव्हा हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी मी कनेक्ट आहे. तेव्हा ते हॉस्पिटलचे डॉक्टर सांगतात की तुम्ही या ठिकाणी जा, इथे तुम्हाला नक्की आराम मिळेल. तेव्हा 1 रात्रीचे 3,000 रुपये एक पेशंटचे तो व्यक्ती घेतो. म्हणजेच गायीच्या गोठ्यामध्ये झोपल्यानंतर TB पेशंट, कॅन्सर पेशंट 100% बरा होतो. ही गावरान गायीची ताकद आहे. आणि आपण आपली माय घरातून काढून बाहेर देशामध्ये विकून टाकली. कधीतरी विचार करा या गोष्टीचा. या गावरान गायीचं तुम्हाला पुढे सांगावंसं वाटतं. गावरान गायीच्या बघा, वशिंग म्हणतो आपण, मानेच्या वरती असतं तिथे. त्या वशिंगावरून जर हात फिरवला ना तर त्यामध्ये सूर्यमाळ असं म्हणतात त्याला. जे सूर्यामध्ये जेवढी शक्ती आहे ना, अशा कोणत्याच प्राण्यावर ते वशिंग नाही. त्या वशिंगावरून जर हात फिरवला ना तर एक पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या मनामध्ये निर्माण होते. म्हणून बघा, गाईला गूळ भाकर देतात. ते काही उगाच देत नाही. कारण ही गाय आहे ना, ही हिंदू धर्मामध्ये असं म्हणतात ना, 33 कोटी देव त्या गायीमध्ये वसले आहेत. ते का वसले आहेत? तर बघा, आपल्या भारतामध्ये रामदेव बाबांनी, बघा, रामदेव बाबा सगळ्यांना माहीत असतील, त्यांनी जी कंपनी चालू केली आहे बघा, आयुर्वेदिक कंपनी आहे ती. आणि या आयुर्वेदिक कंपनीमध्ये त्यांना जास्तीत जास्त पैसा कोणत्या गोष्टीमधून मिळत असेल तर तो मिळतो कशामुळं? गाईच्या गोमूत्रामुळं. बघा, गाईच्या गोमूत्र हे माणसासाठी किती आजारांवर उपयोगी आहे ही तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही. म्हणून आपली संस्कृती आहे ना, ही संस्कृती आपण जपली पाहिजे. आणि ही संस्कृती कधी जपली जाईल? आपला देव, आपला धर्म जेव्हा वाचेल तेव्हाच ही संस्कृती जपली जाईल. आपण आपलं सोडून दुसऱ्यांच्या पाठीमागे लागून राहिलो आहोत, हाच आपला मूर्खपणा आहे. आणि जोपर्यंत या गोष्टी आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपला देव कसा कळेल आपल्याला? विचार कर मानवा, एकदा तरी विचार कर. म्हणून समर्थ पुढे सांगतात की हे मानवा, तुझ्याकडे जे आहे ना तेच सर्वात श्रेष्ठ आहे. दुसऱ्याकडे जे ते आहे ना त्याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस.
कारण तुझ्याकडे आहे त्याच्यातच तू समाधान मान. कारण दुसऱ्याकडं असणारं सुख आणि समृद्धी त्याच्या मागे तू लागत बसू नकोस, कारण ते क्षणिक सुख आहे. आणि तू जे सुख भोगतोय ना ते तुला आयुष्यभर पुरणार आहे. म्हणून जरी दुसऱ्याकडं तुला खूप धन संपत्ती जरी दिसत असेल ना तर ती त्याच्या कर्माने मिळवलेली आहे. तुझे कर्मसुद्धा तू चांगले कर, तुलाही त्याचा उपभोग घेता येईल. पण आजचा मानव एवढा घाईमध्ये आहे ना की त्याला लगेच सर्व पाहत असतं. म्हणून लगेच सर्व गोष्टी मिळवण्यासाठी तो स्वतःचा विचारसुद्धा करत नाही. कर्म कसे झाले तरी चालतील, पण मला धन पाहिजे, ताबडतोब मला श्रीमंत व्हायचं आहे. आणि इथेच माणूस चुकतो आणि अधोगतीला लागतो. म्हणून आजचा मानव अधोगतीला जास्त का लागला आहे? त्याचं कारण का या नव्या जमान्यामध्ये तो गुंतून पडला आहे. जुनं तेच सोनं होतं ते तो विसरला आहे. जुने माणसांचं प्रेम, माया या सर्व गोष्टींचा त्याला विसर पडला आहे. एक ध्येय त्याने ठेवलं आहे की मला धन मिळवायचं आहे. पण बघ मानवा, लक्षात ठेव, माणसाने कसं वागावं, माणसाने राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल ना तेच घ्यावं, नाहीतर बाकीचं सर्व सोडून द्यावं. म्हणजेच काय? बघा, या ब्रह्मांडामध्ये राजहंस असा पक्षी आहे की दूध आणि पाणी वेगळं करतो. त्याला जे आवडतं तेच ग्रहण करतो, जे आवडत नाही त्याला तो हातसुद्धा लावत नाही. असं मानवाचं आहे का? विचार कर मानवा. ह्या मानवाला धन संपत्ती जिथे दिसेल ना, एक साईडला सुख, धन या सर्व गोष्टी असतात आणि एक साईडला असतात त्याचे कर्म. पण तो कर्माला महत्त्व कधी देत नाही. जिथे धन दिसेल तिथे तो ओढला जातो आणि मग त्याच्या वाट्याला काय येतं? अधोगती येते, दुःख येतो. क्षणिक सुखासाठी आपलं पूर्ण जीवन व्यथित करून टाकतो, पण त्याला आयुष्यभर दुःख सहन करावं लागतं. पण तो मानव ह्या सगळ्या गोष्टी विसरला आहे. त्याला दुःख आणि दुःख त्याच्या वाट्याला आलं आहे. समर्थ पुढे सांगतात, जर तुम्ही बरोबर आहात ना तर काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त शांत राहा, वेळ स्वतःच साक्ष देईल. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपण जर खरे असू, आपण जर सत्य बोलू, सत्य वागत असू, तर तुम्हाला काही कुणाला सिद्ध करण्याची का मी खरा आहे हे सांगण्याची गरज नाही. तुम्ही प्रयत्नसुद्धा करू नका. फक्त शांत बसा. तुमची वैखरी तुमच्या ताब्यामध्ये ठेवा. वैखरीतून अपशब्द काढू नका. वरती भगवंत श्रीकृष्ण स्वारी दत्त महाराज बसलेले आहेत. ती काळजी ते करतील, तुम्हाला करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही चांगलं कार्य करा, सत्य वागा, सत्य बोला. कुणाशी तुम्ही हे बोलत बसू नका. सर्व देव परमेश्वर पाहत आहे. योग्य वेळी योग्य हिसाब होईल त्याची काळजी नसावी. जरी तुमच्या पाठीमागे कुणी दुश्मन असेल, कुणी तुमचा स्वार्थ साधण्यासाठी पुढे येत असेल, तर काळजी नसावी मानवा. तुझी भक्ती कर्म तुझे चांगले आहेत ना, तर तो सर्व माझा परमेश्वर पाहील. काळजी करू नको. आता थोडे दुःख आहेत ना, ते थोडे सहन कर. एक ना एक दिवस तुझ्या जीवनामध्ये एवढं सुख येणार आहे ना की तुझे हात कमी पडतील. काळजी नसावी. फक्त विश्वास ठेव. परमेश्वर तुझ्या पाठीशी आहेत. सद्गुरू तुझ्या पाठीशी आहेत. पुढे समर्थ सांगतात,
चूक ही आयुष्याचं एक पान आहे, पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे. गरज पडली तर ते चुकीचं पान फाडून टाका, पण एका पानासाठी अख्खं पुस्तक फाडू नको रे मानवा. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, या मानवाला प्रेमरूपी मार्गामध्ये जाण्यासाठी परमेश्वर नेहमीच सहकार्य करत असतो. पण या मानवाच्या मनामध्ये एवढा राग द्वेष असतो ना, त्याच्या वैखरीतून कित्येकदा दिवसातून 12-24 तासामध्ये अपशब्द निघत असतात. या अपशब्दांमुळे पूर्ण पुस्तकच फाडलं जातं. मग आयुष्यामध्ये एकटा पडतो, त्याच्या पाठीमागे दुःख आणि दुःख निर्माण होतात. बघा, परमेश्वर सांगतात, माणसा, तुझ्या आयुष्यामध्ये या पुस्तकामधलं एक पान आहे ना, ते चुकीचं असेल, पण त्या एका चुकीमुळं पूर्ण पुस्तकाला दोष देऊ नकोस. कारण त्या पूर्ण पुस्तकामध्ये 100 पानांपैकी 1 पान चुकीचं असू शकतं, पण 99 पानं चुकीची नसणार आहेत. एका चुकीमुळे तू 99 गोष्टींना मुकणारा, चांगल्या गोष्टींना मुकणार आहेस. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, काही माणसं असतात की थोडी कुणाकडून चुकी झाली तर त्याचा किती मोठा, म्हणजे त्याला ते क्षमा करायला तयार नसतात, मोठा गाजावाजा करतात. पण त्या एका छोट्याशा चुकीमुळं दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद होतं. पण जर आपल्या मनामध्ये, आपल्या वैखरीमध्ये दुसऱ्याला माफ करण्याची जर संकल्पना असेल तर एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. पण हे मानव करतो का? विचार कर मानवा. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते ना, त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. म्हणजेच या मानवाने संयम आणि समाधान हे 2 गुण या अंतरात्म्यामध्ये सामावायला पाहिजेत. पण असं करतो का? तर बघा, पुढे समर्थ सांगतात, कोणत्याही गोष्टींची किंमत फक्त 2च वेळी कळते, जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवून जाते तेव्हा. त्या दरम्यानच्या काळात तिची किंमतच कळत नाही. जोपर्यंत आपल्या जवळ ती वस्तू असते ना, तोपर्यंत तिला आपण किंमत देत नाही. पण तीच वस्तू दुसऱ्याकडे जाते, तेव्हा त्याच वस्तूचं दुसरं सोनं करतो ना, तेव्हा त्याची किंमत आपल्याला कळते. म्हणजेच बघा, पुढे समर्थ सांगतात, आयुष्यात सर्व काही मिळतं, आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही. आयुष्य संपवून जातं, शोधकार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्षात येतं की जे बाहेर शोधत होतो ना, ते माझ्याच जवळ आहे. ते म्हणजे काय? तर ते म्हणजे समाधान. म्हणजेच हे समाधान म्हणजे काय? म्हणजे सुख. ज्या मार्गाने आपण समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत होतो तो म्हणजे धन. या मानवाला अगोदर काय वाटतं की धन संपत्तीमुळे समाधान मी मिळवेल, समाधानावर मी राज्य करेल. पण त्याची पूर्ण जवानी संपल्यानंतर जेव्हा म्हातारा होतो तेव्हा त्याला कळतं की समाधान तर माझ्या जवळच होतं, धनाची आणि पैशाची गरजच नव्हती. पण आता वेळ गेलेली असते, आता काय करू? बघा, हे सर्व भाविक सज्जनांचं, समर्थांचं एवढे उपकार आहेत ना आपल्यावर की बघा, समर्थांनी आपलं आता भरपूर बघा 5 वर्षापासून तर आत्ता 60-70 वर्षापर्यंत सर्व मंडळी ते पूर्ण भक्ती मार्गामध्ये आहेत. पण बघा, जे 9 तरुण आहेत
त्यांच्यासाठी खरं तर बघा हे समाधान आपल्याला या वयामध्ये कळालं आहे तर आपलं आयुष्य किती सुंदर असणार आहे। बघा विचार करा तुम्ही, जोपर्यंत तुम्ही या गोष्टीचा विचार करत नाही ना तोपर्यंत समाधान कशात आहे हे समजणारच नाही। म्हणून बघा पुढे समर्थ सांगतात आपल्यामधील विश्वास असतो ना हा पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका असते ना ती आपल्या समोर पर्वत उभा करते। म्हणजेच काय, म्हणजेच बघा तरी कोणीही आपल्या भक्तीबद्दल आपल्या कर्तृत्वाबद्दल कितीही बोलू द्या, कितीही काहीही करू द्या, पण जोपर्यंत आपला विश्वास आहे ना तोपर्यंत समोर कितीही मोठा पर्वत असू द्या, कितीही मोठं संकट असू द्या, त्याला तोंड देण्यासाठी मी समर्थ आहे, माझ्या पाठीमागे कोणीतरी शक्ती आहे असा विश्वास असतो ना त्याला कोणीही त्या विश्वासाला तडा देऊ शकत नाही। परंतु पण त्याच मानवाच्या मनामध्ये शंका जर निर्माण झाली ना तर तू कितीही मोठा भक्त असू दे, कितीही तू श्रवणामध्ये असू दे, जिथे शंका निर्माण झाली ना तिथे दुःखाचे पर्वत उभे राहतात, दुःख निर्माण होतं, मग तिथे कधीच कुणाचं काही चालत नाही। म्हणून तू भक्ती करत आहेस ना, या समर्थांची सद्गुरूंची भक्ती करत आहेस ना तर तुझ्या मनामध्ये शंका आणू नको। जरी तुझ्या जीवनात दुःख असतील तरी घाबरू नकोस। पुढे समर्थ सांगतात हे मानवा, टीका करणारा व्यक्ती असतो ना एखाद्या सज्जन माणसाला बदनाम करू शकतो, पण स्वतःला मात्र सज्जन कधीच बनू शकत नाही। तू हे कधीही विसरू नको। दुर्जनाचे घर असावे शेजारी, म्हणजेच काय, म्हणजे जो व्यक्ती आपल्यावर टीका करत असतो, जो व्यक्ती आपल्याला बदनाम करत असतो, त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल द्वेष निर्माण झालेला असतो, तरी त्याच्या मनामध्ये ते होऊ दे, जे व्हायचं ते होऊ दे, पण तू स्वतःचा मार्ग बदलू नकोस। कारण तू स्वतःचा मार्ग भक्तिमार्ग बदलशील ना तर तू सुद्धा अधोगतीला जाशील। तो तर अधोगतीला जाणारच आहे, पण समोरचा चुकतोय म्हणून आपण चुकायचं हे काही चांगलं नाही। म्हणून स्वतःला बघा, म्हणून समर्थ सांगतात की त्याने जरी आपल्यावर बदनाम केलं ना आपल्याला तरी तो स्वतःला मात्र सज्जन कधीच करू शकत नाही। म्हणून दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतो, पण दुःख देणारा माणूस कधीच सुखी होत नाही। म्हणजेच काय, म्हणजेच दुसऱ्याने आपल्याला दुःख दिलं म्हणजे आपण त्याला दुःख द्यायचं का, तर नाही। बघा समर्थ सांगतात या अहंकारामध्ये सर्वात वाईट गोष्ट ही आहे की हे अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात। बघा ज्या माणसामध्ये राग असतो, द्वेष असतो, अहंकार असतो, हा अहंकार रूपी राक्षस एवढा वाईट आहे ना की तो अहंकार रूपी राक्षस असतो ना तो या मानवाच्या मनाला तो चुकीचा आहे असं कधीही सांगू देत नाही। बघा एखाद्या व्यक्तीला आपण कितीही समजवण्याचा प्रयत्न करा की हे चुकीचं आहे, हे असत्य आहे, याच्यामुळे तुला हानी होणार आहे, पण तो आपला ऐकतो का, तर नाही। का ऐकत नाही, त्याचं कारण त्याच्या अंतरात्म्यामध्ये अहंकार नावाचा राक्षस असतो, आणि हा अहंकार नावाचा राक्षस तो कधीच कमीपणा घेत नाही, तो सर्वश्रेष्ठ होण्याचा प्रयत्न करत असतो। पण त्याला जर नाश करून टाकायचा असेल ना तर त्याला एकच मार्ग आहे, भक्तिमार्ग। तुमच्या मुखामध्ये श्रीराम श्रीकृष्ण ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः हे जर परमेश्वराचं नाम जर असेल ना तर अहंकार रूपी राक्षस कुठे पळून जाईल तुम्हाला माहीत सुद्धा होणार नाही।
पण हे नाम आपल्या मुखामध्ये आहे का? विचार करा तुम्ही स्वतःला आणि आताच बदल करा. कारण समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. आजही आहेत, उद्याही असणार आहेत. चिंता नसावी. दुःख आले आहेत, ते एक ना एक दिवस जाणार आहेत. चिंता नसावी. जय जय रघुवीर समर्थ.